यूट्यूब चॅनल कल्याण प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि छानसा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। स्टार्टिंगला जर तुम्ही थोडे व्हिडिओची क्लिप बघितले असणार तो बाहेरचा इंटेरियर आहे, सोसायटीचा अवंतरचा तो व्हिडिओ दिलेला आहे आणि सोसायटीच्या याच्यामध्ये आपण एंट्री केल्यावरती लॉबीचाही तुम्हाला मी एंट्रन्स दाखवलेला आहे। तर आपण आता हा 1 BHKचा जो फ्लॅट आहे ना याचा आपण आता इंटेरियर कसं आहे, याचं डायरेक्शन कसं आहे आणि याचं व्हेंटिलेशनही दाखवणार आहे आणि याची प्राइसिंग आणि याचा स्क्वेअर फीट एरियाही तुम्हाला मी एंडिंगला सांगणार आहे। तर तुम्हाला हा फ्लॅट 1 BHK फ्लॅट बघायला भेटत आहे। इथून तुम्हाला स्टेशन हार्डली 7 ते 8 मिनिटं इथून तुम्हाला लागणार आहे। इथून बाहेर निघल्यावरती तुम्हाला सर्व काही गोष्टी अवेलेबल भेटणार, भाजीपाला मार्केट, दवाखाना, शाळा, सर्व गोष्टी तुम्हाला सोसायटीच्या बाहेर निघाल्यावर भेटेल। तर आपण आता पहिले फ्लॅटबद्दल आपण चर्चा करूया। एंडिंगला तुम्हाला फ्लॅटची प्राइस मी नक्की सांगणार, तर तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। बाजूला बेल आयकॉन बटन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला भेटेल। तर आता आपण फ्लॅट बघूया। तर आपण फ्लॅटमध्ये आता एंट्री केल्यावरती तुम्हाला स्टार्टिंगला वरती पूर्ण फॉल सिलिंग दिसत आहे। अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण लाईट वगैरे लावून ह्या फॉल सिलिंगची शोभा अत्यंत खूप छानशा पद्धतीने त्यांनी वाढवलेली आहे आणि याला एक तुम्हाला फ्लावर बाल्कनी ही त्यांनी दिलेली आहे, तेही आपण बघूया। तर या साईडला त्याची फ्लावर बाल्कनी इथे त्यांना दिलेली आहे, अगदी स्पेसफुल दिलेली आहे। इथेही गॅलरी वगैरे लावूनही त्यांनी दिलेली आहे। तर हा एकदम फॉल सिलिंग वगैरे केलेला, व्हेंटिलेशन पूर्ण ओपन तुम्हाला बघितलं असणार। सोफ्याची अरेंजमेंट आणि त्याचं डायरेक्शन कसं होतं ते मी आता तुम्हाला या फ्लॅटमध्ये मेन्शन करतो। हा जो इकडचा पॅसेज एरिया आहे हा तुमचा टीव्हीचा युनिट दिलेला त्यांनी आणि तुमच्या सोफ्याची अरेंजमेंट या साईडला त्यांनी अगदी छानशा पद्धतीने त्यांनी इथं केलेली आहे। या साईडलाही तुम्ही सोफा वगैरे ठेवू शकता, कारण इथेही सोफ्याची जागा त्यांनी दोघे साईडला अरेंजमेंट केलेली आहे। तर हा हॉल कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा। आता आपण किचन, टॉयलेट, बाथरूम आणि एक बेड आहे त्याचा लुक बघून घेणार आहे। तर आपण आता एंट्री केल्यावरती पॅसेज अगदी स्पेसफुल दिलेला आहे। या साईडला तुम्हाला टॉयलेट, बाथरूम सेपरेटली त्यांनी दिलेले आहे। या साईडला तुम्हाला किचन दिलेलं आहे। किचन मध्ये एक प्लस पॉइंट असा आहे का तुम्हाला अगदी स्पेसफुल बाल्कनी भेटत आहे। अगदी स्पेसफुल तुम्हाला ही बाल्कनी इथे भेटत आहे आणि इथे त्यांनी इथे स्टोरेज करण्यासाठी भांडे वगैरे तुम्ही इथे स्टोरेज करू शकता। तर इथे तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म भेटते, एक तुम्हाला शेगडीसाठी दिलेला आणि एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेला आहे। या सर्व्हिस प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला मिक्सर, ग्राइंडर वगैरे सर्व काही ज्या गोष्टी ते तुम्ही इथे ठेवू शकता आणि इथे तुम्हाला हा फ्रीजचा पॉइंट दिलेला आहे, इथे तुम्ही फ्रीज ठेवू शकता। तर आपण आता इथं बाल्कनीचा लुक तोही बघून घेणार आहे, त्यानंतर आपण बेडरूमचा लुक बघणार आहे। तर इथे बाल्कनीचा लुक ही अगदी स्पेसफुल त्यांनी दिलेला आहे, व्हेंटिलेशन ही अगदी ओपन दिलेला आहे इथे आणि या साईडला तुम्हाला वॉशिंग मशीन साठी पॉइंट सेपरेटली त्यांनी दिलेला आहे। अशा पद्धतीने हा बाल्कनी अगदी स्पेसफुल इथे तुम्हाला बघायला भेटत आहे। तर इथे तुम्हाला हे ट्रॉली वगैरे अगदी लावून भेटलेलं आहे। थोडंफार काय जे काम आहे ते तुम्हाला करून भेटेल, पण बाकीचे तुम्हाला जे काही दिसते ते ॲझेटिक तुम्हाला असं जसं भेटेल। तर आपण आता पुढे बाथरूमचाही लुक बघूया, नंतर बेडरूमचा लुक बघणार आहे। तर इथे तुम्हाला हा बाथरूम दिलेला आहे। बाथरूम मध्ये स्टाईल वगैरे लावून त्यांनी दिलेले आहे। वरती स्टोरेज ही टाकी त्यांनी हे केलेले आहे, तोही एकदा तुम्ही बघून घ्या वरती। या साईडला बाथरूम दिलेलं आहे, टॉयलेट दिलेलं आहे, अगदी स्पेसफुल तुम्हाला इथेही दिलेली जागा आहे। इथे तुम्हाला इंग्लिश कबर्ड लावून दिलेलं आहे, अगदी स्टाईल लावून वगैरे खूप छानसा एक लुक ठेवलेला आहे। तर आपण आता लास्ट हा बेडरूमचा लुक बघणार आहे। बेडरूम अगदी स्पेसफुल तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। तर आपण आता हा बेडरूम मध्ये एंट्री केल्यावरती
तुम्हाला ह्या साईडला फ्लावर बाल्कनी ही तुम्हाला इथे दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथून व्हेंटिलेशन ही इकडचं तुम्हाला ओपन भेटत आहे आणि फ्लावर बाल्कनी तुम्हाला ही अगदी स्पेसफुल दिलेली आहे. तुम्ही 2 चेअर बसूनही सकाळचा जो सूर्य देवाचा जो आनंद आहे तो तुम्हाला इथून बसल्या जागी घेता येईल. तर अशा पद्धतीने ह्या बाल्कनीचा लुक दिलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला याची अरेंजमेंट कशी असणार, तुमचा सोफा कुठे असेल आणि काय असेल, या साईडला तुमचा ड्रेसिंग टेबल हा दिलेला आहे. आणि त्यानंतर इकडे त्यांनी हा कबड दिलेला आहे. हा मुव्हेबल अजिबात नाही, हा अटॅच असाच राहणार. इथे पूर्ण पॅक केलेला आहे, अगदी फुल फर्निश. आता इथे तुमचा या जागेवरती तुमचा बेडची अरेंजमेंट दिलेली आहे. एवढं बेडचा अरेंजमेंट फिरूनही तुम्हाला इथून जाण्या येण्यासाठी अगदी स्पेसफुल ही जागा तिथे तुम्हाला दिसत आहे. तर हा 1 BHK फ्लॅट अतिशय सुंदर आणि छानसा इथे तुम्हाला बघायला भेटला आहे. नक्कीच जर फ्लॅट आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येत जाणार. तर फ्लॅट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. 1 BHK फ्लॅट अतिशय चांगल्या लोकेशनला इथे तुम्हाला मी आणलेलं आहे तुमच्यासाठी. कारण जे कोणी माझे सबस्क्राईब आहे त्यांच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ त्यांच्यासाठी नेहमीप्रमाणे घेऊन येत जाणार. फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे का जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन बटन दिलेलं आहे ते दाबायला विसरू नका, कारण येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला भेटेल. जर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेले आहेत ते माझ्या जे त्यांना फ्लॅट पाहिजे त्यांच्याकडून हा फ्लॅट मिस होईल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा 700चा हा एरिया तुम्हाला इथे दिलेला आहे आणि याची 55 दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला कमी जास्तचा पार्ट दिलेला आहे. पार्किंगसाठी तुम्हाला इथे जागा आहे. सर्व गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल भेटत आहे. आणि स्टेशनला जाण्यासाठी इथून रिक्षा वगैरे ही अवेलेबल आहे, किंवा रात्री बे टाइम कधीही तुम्ही इथं येण्यासाठी जर तयार असणार तर बिंदास येऊ शकता. जर हा फ्लॅट तुम्हाला नक्कीच बघण्यासाठी इंटरेस्टेड असणार तर नक्कीच ह्या फ्लॅटवरती व्हिजिट मी नेहमी तुम्हाला करून देईल. तर हा फ्लॅट कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.